नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती सन 2025 बघा सर्व पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, कृष्णा आणि कोयना यांचा संगम बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा आणि कोयना यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील कराड जिल्हा सातारा। या ठिकाणी बघा कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा संगम होतो। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, गोदावरी या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। गोदावरी या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील 668 किमी बघा गोदावरी नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वेळवंडी या नदीवरचं बघा भाटगर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, वेळवंडी या नदीवरचं भाटगर हे धरण पुणे जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जायकवाडी या धरणाच्या जलाशयाला बघा खालीलपैकी काय म्हणतात? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। जायकवाडी या धरणाच्या जलाशयाला विद्यार्थी मित्रांनो नाथसागर जलाशय या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 5 बघा, तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, बऱ्याचदा बघा मागील परीक्षामध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे। तोरणमाळचे पठार विद्यार्थी मित्रांनो नंदुरबार या जिल्ह्यामधले ते एक या ठिकाणी प्रमुख पठार आहेत। प्रश्न क्रमांक 6 बघा, खापरखेडा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील खापरखेडा बघा विद्यार्थी मित्रांनो औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, भारताची पहिली अणुभट्टी सन 1956 पासून खालीलपैकी कोणती आहे? भारताची पहिली अणुभट्टी। बघा, हा प्रश्न बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे। भारताची पहिली अणुभट्टी विद्यार्थी मित्रांनो अप्सरा ही भारताची या ठिकाणी पहिली अणुभट्टी आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, वनकुसवडे बघा हा महाराष्ट्र राज्यामधला पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, वनकुसवडे बघा हा पवन ऊर्जा प्रकल्प सातारा या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो जळगाव या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळते? बघा, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? बघा, या ठिकाणी जांभी मृदा या प्रकारची मृदा आढळते। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे DMER भरती सन 2025 बघा आपल्याकडे असेच बघा 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये बघा आपण या ठिकाणी सर्व विषय या ठिकाणी कव्हर केलेले आहेत। विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, DMER ने बघा जो आपल्याकडे सिलेबस दिला होता त्याच बघा सिलेबसवर या ठिकाणी आपल्याकडे महत्त्वपूर्ण टेक्निकल या ठिकाणी प्रश्नांचे प्रश्नसंच हे या ठिकाणी अवेलेबल आहे। तुमची विद्यार्थी मित्रांनो कोणतीही पोस्ट असू द्या, आपल्याकडे या ठिकाणी सिलेबसनुसार महत्त्वपूर्ण या ठिकाणी टेक्निकल या ठिकाणी प्रश्नांचे प्रश्नसंच अवेलेबल आहेत। विद्यार्थी मित्रांनो, जर कोणाला बघा हे खरंच PDF पाहिजे असतील तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोन पे किंवा गुगल पे करायचंय आणि व्हॉट्सअपला हाय करायचंय। तुम्हाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा लगेचच्या लगेच पाठवले जातील। याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, श्री विघ्नेश्वर बघा हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? श्री विघ्नेश्वर बघा हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर विद्यार्थी मित्रांनो ओझर जे की पुणे या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, पन्हाळा बघा हे महाराष्ट्रामधलं थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? पन्हाळा। विद्यार्थी मित्रांनो बघा पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण कोल्हापूर या जिल्ह्यामधलं बघा ते थंड हवेचं ठिकाण आहे।
प्रश्न क्रमांक 13 बघा वज्रेश्वरी, गणेशपुरी, अकलोली बघा ही गरम पाण्याची झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? वज्रेश्वरी, गणेशपुरी, अकलोली बघा ही सर्व गरम पाण्याची झरे ठाणे या जिल्ह्यामध्ये बघा गरम पाण्याची झरे आहेत. प्रश्न क्रमांक 14 बघा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? विद्यार्थी मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ बघा नांदेड या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला बघा या विद्यापीठाची स्थापना विद्यार्थी मित्रांनो कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या विद्यापीठाची बघा स्थापना सन 1968 या वर्षी बघा या विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा घारापुरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता बघा घारापुरी लेणी रायगड या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रिन्स ऑफ वेल्स हे म्युझियम बघा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? प्रिन्स ऑफ वेल्स हे म्युझियम बघा मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रिन्स ऑफ वेल्स हे म्युझियम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मोसंबी या फळासाठी बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील श्रीरामपूर विद्यार्थी मित्रांनो हे ठिकाण मोसंबी या फळासाठी बघा प्रसिद्ध असलेलं ते ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा नांदूर मधमेश्वर बघा हे एक अभयारण्य आहे तर ते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता नांदूर मधमेश्वर विद्यार्थी मित्रांनो बघा हे एक महत्त्वपूर्ण अभयारण्य आहे जे की नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा संत तुकडोजी महाराज यांची समाधी बघा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? संत तुकडोजी महाराज बघा यांची समाधी मोजरी जिल्हा अमरावती या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो संत तुकडोजी महाराजांची या ठिकाणी समाधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले एकूण रेल्वेच्या विभागापैकी महाराष्ट्रामध्ये एकूण रेल्वेचे किती विभाग आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये बघा रेल्वेचे बघा एकूण 2 विभाग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा राष्ट्रीय कांदा लसूण बघा विद्यार्थी मित्रांनो हे संशोधन केंद्र राजगुरुनगर पुणे जिल्ह्यामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आंतरराष्ट्रीय या ठिकाणी विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पवनार बघा हा आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील पवनार बघा हा आश्रम वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्याचे बघा पहिले पुस्तकाचे गाव म्हणून 1 मे 2017 पासून बघा महाराष्ट्र राज्यामधले पहिले पुस्तकाचे गाव तर भिल्लार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी पुस्तकाचं पहिलं गाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा गडचिरोली हा जिल्हा बघा या ठिकाणी सर्वाधिक नक्षलग्रस्त या ठिकाणी जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जिम कॉर्बेट हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? जिम कॉर्बेट बघा हे एक राष्ट्रीय उद्यान आहे तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर उत्तराखंड बघा या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जिम कॉर्बेट हे राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 28 पहा चिल्का बघा हे भारतामधलं एक प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा चिल्का बघा हे भारतामधलं प्रमुख सरोवर विद्यार्थी मित्रांनो ओरिसा या राज्यामध्ये आहे. महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खजुराहो लेणी खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या लेणी आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे खजुराहो लेणी कोणत्या राज्यामधल्या लेणी आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील खजुराहो लेणी मध्य प्रदेश या राज्यामधल्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भरतनाट्यम बघा हे शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंध आहे? भरतनाट्यम बघा भरतनाट्यम बघा हे शास्त्रीय नृत्य तामिळनाडू या बघा राज्यासंबंधीचे या ठिकाणी लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधीजी यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा महात्मा गांधीजी यांच्या बघा समाधीस्थळाचं नाव या ठिकाणी राजघाट. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये बघा साजरा केला जातो? पोंगल हा सण
बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता पोंगल हा सण विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू बघा या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पोंगल हा सण साजरा केला जातो. तर ओणम विद्यार्थी मित्रांनो हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात ते सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं. बघा ओणम हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विजयस्तंभ चित्तोडगड बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण राजस्थान या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गरबा दांडिया बघा ही काही लोकनृत्य आहेत तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यात गरबा दांडिया तर ते गुजरात या राज्यामध्ये या ठिकाणी लोकनृत्य आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अरबी समुद्राची राणी असे खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला म्हणतात. अरबी समुद्राची राणी तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील कोचीन. बघा या ठिकाणाला बघा अरबी समुद्राची राणी या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय बघा प्रश्न क्रमांक 36 बघा राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे. बघा राजीव गांधी बघा आंतरराष्ट्रीय विमानतळ विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर हैदराबाद या ठिकाणी बघा राजीव गांधी आंतरराष्ट्रीय हे विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा बंगालचे दुःखाश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात. बंगालचे दुःखाश्रू बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा दामोदर बघा नदीला विद्यार्थी मित्रांनो बंगालचे दुःखाश्रू या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 38 बघा हल्दिया हे भारतामधलं बघा प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा हल्दिया बघा हे भारतामधलं प्रमुख बंदर विद्यार्थी मित्रांनो पश्चिम बंगाल या राज्यामध्ये हे हल्दिया हे भारतामधलं प्रमुख बंदर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वेंबनाड हे भारतामधील खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे तर केरळ विद्यार्थी मित्रांनो या राज्यामध्ये वेंबनाड हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सातपुडा या पर्वत रांगेमधील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं आहे. बघा सातपुडा या विद्यार्थी मित्रांनो या पर्वत रांगेमधलं धूपगड बघा हे या ठिकाणी सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय बघा गोरखपूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो उत्तर पूर्व रेल्वेचं या ठिकाणी मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामधली पहिली तागगिरणी रिसरा बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली होती. देशामधली पहिली तागगिरणी रिसरा बघा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये ती सुरू झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारत बघा नौदलामधलं विचारले विद्यार्थी मित्रांनो सर्वोच्च पद खालीलपैकी कोणता असतो. नौदलामधलं सर्वोच्च पद बघा नौदलामधलं सर्वोच्च पद म्हणजे ॲडमिरल बघा हे पद बघा नौदलामधलं या ठिकाणी सर्वोच्च पद आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कावरत्ती खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे. कावरत्ती बघा कावरत्ती विद्यार्थी मित्रांनो लक्षद्वीप या संघराज्य प्रदेशाची या ठिकाणी राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे. बघा ते ठिकाण भारताचं या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाण आहे. भारताचं मध्यवर्ती ठिकाण बघा नागपूर बघा विद्यार्थी मित्रांनो भारताचं या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मधुबनी हा चित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. मधुबनी हा चित्रकला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बिहार बघा या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मधुबनी हा चित्रकला प्रकार या ठिकाणी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाराणसी बघा हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे. वाराणसी बघा हे तीर्थक्षेत्र जे की बघा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. सुंदरबन बघा सुंदरबन विद्यार्थी मित्रांनो पश्चिम बंगाल या राज्यामध्ये या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मिनी बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याची प्रमुख भाषा आहे. मिनी बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याची प्रमुख भाषा आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता अरुणाचल प्रदेश विद्यार्थी मित्रांनो या राज्याची या ठिकाणी मिनी ही प्रमुख भाषा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारतामध्ये विचारले लोहे वारे खालीलपैकी कोणत्या ऋतूमध्ये वाहतात. भारतामधलं बघा लोहे वारे विद्यार्थी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी लोहे बघा वारे बघा हे वारे बघा उष्ण वारे असतात ते उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी वाहत असतात. प्रश्न क्रमांक बघा भारतामधलं प्रसिद्ध रॉक गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे. रॉक गार्डन
बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर रॉक गार्डन विद्यार्थी मित्रांनो बघा चंदीगड या ठिकाणी भारतामधलं प्रसिद्ध या ठिकाणी रॉक गार्डन आहे. प्रश्न क्रमांक बॅरन हा ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बॅरन बघा हा ज्वालामुखी विद्यार्थी मित्रांनो अंदमान आणि निकोबार या ठिकाणी बॅरन हा ज्वालामुखी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचे बिस्मार्क बघा असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारताचे बिस्मार्क बघा असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे सरदार वल्लभभाई पटेल यांना पहा भारताचे बिस्मार्क या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? सार्क संघटनेची स्थापना महत्वपूर्ण प्रश्न आहे. सन 1985 या वर्षी सार्क या संघटनेची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय प्रवासी दिवस बघा खालीलपैकी कोणत्या एका दिवशी साजरा केला जातो? भारतीय प्रवासी दिवस परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर 9 जानेवारी बघा या दिवशी विद्यार्थी मित्रांनो भारतीय प्रवासी दिन या ठिकाणी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मोडक सागर बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे? मोडक सागर हे धरण बघा वैतरणा बघा नदीवर विद्यार्थी मित्रांनो मोडक सागर हे धरण बांधण्यात आलेलं धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार असणारा वायू खालीलपैकी कोणता वायू आहे? ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ. तर ग्लोबल वॉर्मिंगला विद्यार्थी मित्रांनो कार्बन डायऑक्साईड बघा हा वायू ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार असणारा तो वायू आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधला पहिला अणुविद्युत प्रकल्प म्हणजे तारापूर कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आला होता? भारतामधला पहिला अणुविद्युत प्रकल्प बघा तारापूर विद्यार्थी मित्रांनो पालघर या जिल्ह्यामध्ये तो सुरू करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा माउंट अबू हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? माउंट अबू परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर माउंट अबू बघा हे थंड हवेचं ठिकाण राजस्थान या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा सर्वात जास्त लोकसंख्या असलेली आदिवासी जमात खालीलपैकी कोणती आदिवासी जमात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी संथाल भारतामधली बघा सर्वात या ठिकाणी जास्त आदिवासी जमात असलेली जमात आहे. प्रश्न क्रमांक शिवसमुद्रम बघा हा धबधबा कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? शिवसमुद्रम बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा शिवसमुद्रम बघा हा धबधबा तर कावेरी या नदीवरचा या ठिकाणी तो धबधबा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चंदनाचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होत असते? चंदनाचे सर्वाधिक उत्पादन तर कर्नाटक बघा या राज्यामध्ये सर्वाधिक या ठिकाणी चंदनाचं उत्पादन हे होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा झेलम नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या सरोवरामधून झाला? बघा झेलम नदीचा उगम कोणत्या सरोवरामधून झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बघा DMER भरती सन 2025 बघा आपल्याकडे असेच महत्त्वपूर्ण बघा 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे बघा. फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक असेल बघा, ग्रंथपाल असेल, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट बघा जेवढे काही बघा आपल्याकडे पोस्ट असतील विद्यार्थी मित्रांनो सर्वांच्या ठिकाणी आपल्याकडे या ठिकाणी टेक्निकल या ठिकाणी प्रश्न हे अवेलेबल आहेत बघा. 8000 प्रश्न असतील त्यामध्ये 4000 या ठिकाणी नॉन टेक्निकल असेल आणि 4000 या ठिकाणी टेक्निकलचे प्रश्न असतील. विद्यार्थी मित्रांनो जर कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जाईल. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.